नमस्कार. मी डॉक्टर श्रद्धा प्रशांत मोरे, यशोदा हॉस्पिटल आणि नेत्रालय धुळे येथे नेत्ररोग तज्ज्ञ आहे. मला या विषयात 14 वर्षांचा अनुभव असून मी हजारो नेत्र शस्त्रक्रिया केल्या आहेत, तसेच शेकडो नेत्र शिबिरसुद्धा घेतले आहेत. आज आपण जाणून घेणार आहोत खूप कॉमन पण अत्यंत महत्त्वाचा असा विषय म्हणजे मोतीबिंदू. काय असतो मोतीबिंदू? आपली नैसर्गिक लेन्स जी असते ती असते पारदर्शक. ज्यावेळी ती अपारदर्शक होते किंवा भुरसट होते त्यावेळी आपल्याला मोतीबिंदू होतं. मग कशामुळे होते? आपण जेव्हा एखाद्या वस्तूकडे बघतो तेव्हा त्याची किरणे आपल्या बुबुळामधून, लेन्समधून मागच्या नेत्रपटलापर्यंत जातात आणि त्याची क्लिअर प्रतिमा आपल्याला दिसते. त्यासाठी लेन्स पारदर्शक असणं गरजेचं असतं. पण त्या जागी जर अशी अपारदर्शक लेन्स आपण ठेवली तर आपल्याला मागे जी प्रतिमा बनते ती धूसर बनते. अशा प्रकारे मोतीबिंदू आपल्या दृष्टीला अडथळा निर्माण करतो. आता आपण समजून घेऊया मोतीबिंदूची लक्षणं कोणती असतात. मोतीबिंदूमुळे आपल्याला अंधुक दिसणे, एखाद्या गोष्टीची दुहेरी प्रतिमा दिसणे किंवा कमी प्रकाशात, कमी उजेडात कमी दिसणे म्हणजेच कॉन्ट्रास्ट सेन्सिटिव्हिटी कमी होणे, तसेच उन्हामध्ये गेल्यावर अचानक दृष्टी कमी व्हायला लागणे. जर रात्रीच्या वेळी आपण गाडी चालवू तर रंगीत छटा अशा लाईटच्या आजूबाजूला दिसणे म्हणजेच कलर्ड हॅलोज अशा प्रकारचा त्रास होऊ शकतो. मग मोतीबिंदूची कारणं कोणत्या प्रकारची आहेत? सगळ्यात महत्त्वाचं आणि जे आपण टाळू नाही शकत ते कारण म्हणजे आपलं वाढतं वय. वयोमानानुसार आपल्या लेन्समध्ये काही बदल होतात. त्यामुळे आपल्याला मोतीबिंदू होतं. काही प्रकारचे आजार जसं डायबिटीस मलायटस, सिस्टिक फायब्रोसिस, तसेच मायोटोनिक डिस्ट्रोफी आणि इतर काही अनुवांशिक आजारामध्ये सुद्धा कमी वयात सुद्धा आपल्याला मोतीबिंदू होऊ शकतो. आपण जर काही आजारांसाठी औषधं घेत असू तर त्याचे दुष्परिणाम म्हणून सुद्धा आपल्याला मोतीबिंदू होतं. म्हणजेच स्टिरॉइडची औषधं लाँग टर्म घेणं, तसेच कधी स्टॅटिन्स, अमिओडोरोन आणि सायक्लोस्पोरिन अशा प्रकारच्या औषधांमुळे सुद्धा मोतीबिंदू होऊ शकतो. आपल्या डोळ्याला दुखापत झाली, इजा झाली तरी सुद्धा मोतीबिंदू होतो. डोळ्यात परत परत सूज येऊन त्याचं कॉम्प्लिकेशन म्हणून सुद्धा मोतीबिंदू होतो. आणि काही वेळा आपण जे उन्हात बाहेर जातो त्याची जी उन्हाची अतिनील किरणं आपल्या डोळ्यावर पडतात म्हणजेच अल्ट्राव्हायोलेट रेज, त्याच्यामुळे सुद्धा मोतीबिंदू थोडा लवकर होऊ शकतो. काही वेळा आपल्याला काही व्यसनं असतात जसं धूम्रपान करणं, तंबाखू, दारू, यामुळे आपल्या शरीरात लेन्समध्ये ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढते आणि लवकर मोतीबिंदू होऊ शकतो. मोतीबिंदू झाला पण मग आता टाळायचा कसा? किंवा मग त्याच्यावर ट्रीटमेंट करायची कसे ते आपण समजूया. सगळ्यात अगोदर समजून घेऊया तो टाळायचा कसा. आता आपण जेव्हाही कधी उन्हात जातो तेव्हा आपण चांगल्या प्रतीचा यूव्ही प्रोटेक्शन देणारा चष्मा वापरू शकतो किंवा गॉगल वापरू शकतो. यामुळे आपल्या डोळ्यांचा अतिनील किरणांपासून बचाव होऊ शकतो. जर आपलं वय वाढत असेल किंवा न वाढता सुद्धा अँटीऑक्सिडंट जर आपण आहारात समाविष्ट केले जसं कच्चे फळं किंवा गाजर, काकडी, टोमॅटो, सलाड अशा प्रकारचा आहारात समाविष्ट केले तर आपण थोडंसं मोतीबिंदू होण्यापासून थोडं त्याला पुढे थोपवू शकतो. शॉर्ट टर्म पिरियडसाठी म्हणजे कमी कालावधीसाठी आपण अँटीऑक्सिडंट सप्लिमेंट सुद्धा घेऊ शकतो. पण जर काही कारणामुळे मोतीबिंदू झालाच असेल तर कमी जर असेल तो किंवा अर्ली जेव्हा टप्पा असेल तेव्हा आपण चष्म्यामध्ये सुद्धा काम भागवू शकतो. काही वेळ आपल्याला त्याच्यापासून आपण वाचवू शकतो. पण जर हा पुढच्या ॲडव्हान्स ट्रीटमेंटमध्ये गेला असेल, ॲडव्हान्स स्टेजमध्ये गेला असेल तर आपल्याला त्याच्यासाठी नेत्र शस्त्रक्रिया करावी लागू शकते. आणि जर आपल्याला स्टिरॉइडची ट्रीटमेंट चालू असेल तर छोट्या-छोट्या कालावधीनंतर नियमित वेळी आपण डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकतो. डोळ्यात परत-परत सूज येत असेल तर आपण योग्य वेळी डॉक्टरांना दाखवून त्याची योग्य ती ट्रीटमेंट करू शकतो. आता आपण ह्याबद्दल समजून घेतले आहे. पण पुढील विषयात आपण नेत्र शस्त्रक्रिया कोणत्या प्रकारच्या असतात आणि कोणत्या प्रकारे आपल्याला चांगल्या रीतीने दिसू शकतं ह्याच्याबद्दल डिटेलमध्ये समजून घेऊया. धन्यवाद.